अहो काय गार पिता? तुम्ही रोडच्याकडे येताना त्या लाल ड्रेसवाले बघितले ना? हो हो, तू लाल ड्रेस वाली वय हा पायात छुमछुम पैंजण वाजत होती. हा पायात छुमछुम पैंजण वाजत होतं. कमरेला तसला पट्टा गाठला होता. हो पट्टा ती कानात तसलो गाडीची टायर असते ती का तसलं एक गाठलं होतं काय तो काळो काळो. काय गो लय चांगलं दिसत होतं. काय सांगायचं अर्पिता तुला. लय छान दिसत होती का नाही? हा लय छान दिसत आणि होती. मी काय कुत्र्याच्या पिल्ल्याने दिसते काय? अगं तुला कोण म्हणलं कुत्र्याच्या पेल्याने दिसते? तू तर लय छान दिसते. तिच्यापेक्षा सुंदर दिसते. अगं आता दिसणार की इतक्या उशीर नव्हती ना दिसत? अगं पण दिसत होती. दिसत होती पण तू पण छान दिसते की. अगं बरं तिने ड्रेस कुठला घातला होता? तिनं का हम्म? तिनं बहुतेक लाल घातला होता का? यो लालच ड्रेस होता. हा बर तिच्या बोटाला पण काटा टोचला होता बरोबर? हा काटा टोचला होता. काय केलं मग? काटा टोचल्यावर होय. हा तुम्हाला तिचा लाल ड्रेस आठवतोय हा पण माझा बर्थडे आठवत नाही का नाही? हॅपी बर्थडे अर्पिता. ते काय होतं सांग का जरा तुझ्यासाठी स्पेशली होतं. हो आता मग चाल तुला सरप्राईज द्यायचं होतं, आमक द्यायचं होतं, तमकावर द्यायचं होतं. मला दिवसभर शाळा राखवल्या तुम्ही. नीट लक्षात ठेवा. अगं मग अर्पिता शाळा राखण्यासाठीच असते त्या. तुम्ही असले बर्थडे गिफ्ट वर्षभर देणार नाही मला शाळा राखायला पाठवून. अगं तसं नाही अर्पिता. आधीच नाही अजिबात काय चालणार नाही. पटकन केक आणून द्यायचा मला. अगं कोण म्हणलं केक आणणार नाही? ही गेलो आणि ही केक आणतो आता. हे गेलं नाही. काय झालं मग? पटकन आणा उठा. बर कसल्या कलरचा आणायचा केक? लाल कलरचा नाही. लाल कलरचा. वा वा लाल ड्रेस लाल केक छान होईल की मग. हा तुम्ही पण लाल केक पण लाल ती पण लाल. हा लाल लाल सगळं. जमतंय का नाही मग? जमते जमते जमते. लालच केक आणतो मग. हो लाल आणा. आणि त्याच्यावर लाल अक्षरात नाव आणि पुन्हा टाकतो. जर लाल ड्रेसचं नाव निघलं का नाही तुम्हाला पण लाल करीन मग काय? अगं